नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची स्ट्रिक, ती म्हणजे तोंडी मसावी काढणे अगदी सेकंदात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची स्ट्रिक या ठिकाणी शिकणार आहोत। तोंडी मसावी काढणे या स्ट्रिक अंतर्गत आपण 4 प्रकारच्या स्ट्रिकचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली स्ट्रिक आहे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 येतो। त्यानंतर 2 नंबरची स्ट्रिक पाहणार आहोत आपण 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 येतो। त्यानंतर तिसरी स्ट्रिक 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो। आणि चौथी स्ट्रिक दिलेल्या 2 संख्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक असेल तर विभाजक असणारी संख्या त्या 2 संख्यांचा मसावी असतो। पाहूया तर मग एक एक स्ट्रिक उदाहरणासह। पहिली स्ट्रिक आहे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 येतो। या ठिकाणी आपण उदाहरणासह स्पष्ट करणार आहोत की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 येतो का। उदाहरण घेऊयात आपण 14 व 15 यांचा मसावी किती। 14 व 15 यांचा मसावी किती। मसावी आपण विभाजक पद्धतीने काढून पाहणार आहोत। सुरुवातीला आपण 14 चे विभाजक लिहिणार आहोत। 14 चे विभाजक सर्वात लहान विभाजक असतो 1। कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक किती असतो 1। त्यानंतर 2, त्यानंतर 14 ला कितीने भाग जातो अजून 7, आणि त्यानंतर 14 1 2 7 14। त्यानंतर 15 चे विभाजक पाहूयात। पहिला विभाजक 1, त्यानंतर 15 अजून कोणत्या संख्येने भाग जातोय 3, त्यानंतर 5 ने भाग जातो, त्यानंतर डायरेक्ट 15 ने भाग जातो। कोणत्याही संख्येचे विभाजक पडत असताना सुरुवातीचा कुठल्याही संख्येचा विभाजक 1 असतो आणि शेवटचा विभाजक जो असतो ती संख्याच असते। शेवटचा विभाजक ती संख्या असते। आता या ठिकाणी ह्या विभाजकामधून सामायिक विभाजक शोधूयात आपण। सुरुवातीला 1 हा सामायिक विभाजक आहे। त्याच्यानंतर कोणता सामायिक विभाजक आहे बघा 1। त्यानंतर कुठलाही सामायिक विभाजक या ठिकाणी 2 आहे, इथे 2 नाही, इथं 7 आहे, इथं 7 नाही, इथं 14 आहे, इथं 14 नाही, म्हणजे सामायिक विभाजक आला 1। आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक असणारा विभाजक किती आला 1। म्हणजेच या ठिकाणी 14 व 15 या दोन्हींचा मसावी किती आला 1। स्ट्रिक काय सांगते या ठिकाणी आपल्याला 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती येतो 1 येतो। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहू आपण 9 व 10 यांचा मसावी किती। आता 9 चे विभाजक या ठिकाणी लिहा 1, त्यानंतर कितीने भाग जातो 3, त्यानंतर कितीने भाग जातो 9। त्याच्यानंतर 10 चे विभाजक लिहा 1, 2 ने भाग जातो, त्यानंतर 5 ने भाग जातो, त्यानंतर 10 ने भाग जातो। चला या ठिकाणी लिहा सामायिक विभाजक। इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 लिहिलं। परत इथं 3, इथं 3 आहे का नाही, इथं 9, इथं 9 आहे का नाही। केवळ एकमेव 1 हा सामायिक विभाजक आला, म्हणजे यांचा मसावी किती आला 1। म्हणजे या ठिकाणी असं सिद्ध होत आहे की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती येतो 1 येतो। चला पाहूया तर या ठिकाणी दुसरी स्ट्रिक। दुसरी स्ट्रिक आहे 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 येतो। तर 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2च येतो का हे आपण उदाहरणासह या ठिकाणी स्पष्ट करूयात। पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेणार आहोत 10 व 12 यांचा मसावी किती। चला विभाजक पद्धतीने या ठिकाणी आपण मसावी काढणार आहोत। 10 चे विभाजक या ठिकाणी सुरुवातीला लिहूया। पहिला विभाजक आहे 1, त्यानंतर 10 ला 2 ने भाग जातो, त्यानंतर 10 ला 5 ने भाग जातो, आणि त्यानंतर 10 ला 10 ने भाग जातो। 10 हा शेवटचा विभाजक। त्यानंतर 12 चे विभाजक लिहा। 12 चा पहिला विभाजक 1, त्यानंतर 12 ला 2 ने भाग जातो, 3 ने पण जातो, 4 ने जातो, त्याच्यानंतर 6 ने सुद्धा जातो आणि 12 ने सुद्धा जातो। चला आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या विभाजकामधून सामायिक विभाजक या ठिकाणी लिहिणार आहेत। इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 लिहिलं। त्याच्यानंतर इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, 2 लिहिलं। या व्यतिरिक्त इथं 5 आहे, इथं 5 आहे का नाही, इथं 10 आहे, इथं 10 आहे का नाही। 1 व 2 हे 2 सामायिक विभाजक 10 व 12 या संख्येशी आलेले आहेत। या सामायिक विभाजकामधून मसावीचा अर्थ काय, म्हणजे महत्तम
6 म्हणजे सामायिक, बी म्हणजे विभाजक, मोठ्यात मोठा सामायिक असणारा विभाजक. आता ह्या दोन्हीतला सामायिक असणारा मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे? 2. म्हणजे या ठिकाणी यांचा मसावी किती आला? 2. म्हणजे 10 व 12 यांचा मसावी किती आला? 2. चला पुढचं उदाहरण या ठिकाणी घेऊ. 16 व 18 यांचा मसावी किती? अगोदर 16चे विभाजक लिहा. 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 ने जातो का? नाही. 4, त्यानंतर 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने जातो, 8 आणि त्यानंतर 16. 18चे विभाजक लिहा. पहिला विभाजक 1, 2 ने भाग जातो, 3 ने पण जातो, 4 ने नाही, 5 ने नाही, 6 ने जातो, 7 ने नाही जात, 8 ने नाही, 9 ने जातो, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 डायरेक्ट 18 ने जातो. आता या ठिकाणी या विभाजकामधून आपण सामायिक विभाजक लिहिणार आहोत. इथं एक आहे, इथं एक आहे, या ठिकाणी एक काढला आपण, इथं एक लिहिला, परत इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणून या ठिकाणी 2 लिहिला. इथं 4 आहे, इथं 4 आहे का? नाही. इथं 8 आहे, इथं 8 आहे का? नाही. इथं 16 आहे, इथं 16 आहे का? नाही. तर सामायिक विभाजक कोणते आले? 1 आणि 2. आता महत्तम सामायिक विभाजक कोणता याच्यातला? मोठ्यात मोठा सामायिक विभाजक किती आहे? 2. म्हणजे या ठिकाणी यांचा पण मसावी किती आलेला आहे? 2. म्हणजे 10 व 12 या क्रमावर समसंख्या आहेत, 16 व 18 या क्रमावर संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ठीक अशी आहे की 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 येतो. चला पाहूया तर या ठिकाणी पुढील स्ट्रीक 3 नंबरची स्ट्रीक आहे. 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो. पाहूयात उदाहरणासह स्पष्टीकरण. या ठिकाणी 15 आणि 17 ह्या 2 क्रमवार विषम संख्या आहेत. 15 व 17 ह्या 2 क्रमवार काय आहेत? विषम संख्या आहेत. सुरुवातीला आपण विभाजक लिहूयात 15चे. 15चा पहिला विभाजक 1, त्यानंतर 15ला 3 ने भाग जातो, त्यानंतर 15ला 5 ने भाग जातो आणि त्यानंतर 15ला 15 ने भाग जातो. 1, 3, 5 आणि 15 हे 15चे विभाजक झाले. 17चे विभाजक लिहा. तुम्हाला माहिती आहे 17 ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे केवळ 2च विभाजक असतात. पहिला विभाजक 1 आणि दुसरा विभाजक ती संख्या म्हणजे 17. 1 आणि 17. चला सामायिक विभाजक लिहूयात आपण. वरच्या 15च्या विभाजकामध्ये 1 आहे, इथं 1 आहे, 1 लिहिलं. आता तुम्ही जर या ठिकाणी निरीक्षण केलं ह्या विभाजकाचं, तर या विभाजकामध्ये 1 शिवाय तर कुठलाही विभाजक सामायिक नाही, म्हणून यांचा मसावी किती आला? 1. या ठिकाणी ह्या दोन्ही क्रमवार विषम संख्या आहेत, म्हणून यांचा मसावी किती आला? 1. आता दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहू. 25 व 27 यांचा मसावी किती? लिहा. 25चे या ठिकाणी विभाजक लिहा. पहिला विभाजक 1, दुसरा विभाजक आहे 5, तिसरा विभाजक किती आहे? 25. हे 3च विभाजक आहेत. त्यानंतर 27चे विभाजक लिहा. 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, त्यानंतर 27ला कितीने भाग जातो? 9 ने भाग जातो आणि त्यानंतर 27ला 27 ने भाग जातो. 1, 3, 9, 27. चला लिहा. सामायिक विभाजक दोन्हीमध्ये 1 आहे, इथं 1 लिहिलं. त्यानंतर इथं 5, इथं 5 नाही, इथं 25, इथं 25 नाही, म्हणजे केवळ 1च आलेला आहे. म्हणून मसावी किती आला? 1. हा दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी पण 1 आला, या ठिकाणी पण 1 आला. ह्या दोन्ही प्रकारच्या संख्यांचा जो ग्रुप आहे, इथं 15 आणि 17 ह्या क्रमवार संख्या आहे, त्यांचा मसावी 1 आला. इथं 25 व 27 यांचा मसावी काढला आपण, या ठिकाणी 1 आला. म्हणजेच यावरून असं सिद्ध आहे की 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. हे आपण न सोडवताही एका सेकंदात लिहू शकतो. चला पाहूया तर या ठिकाणी पुढील स्ट्रीक 4 नंबरची स्ट्रीक आहे. दिलेल्या 2 संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक असेल तर विभाजक असणारी संख्याच त्या 2 संख्यांचा मसावी असते. कोणती स्ट्रीक आहे? दिलेल्या 2 संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक संख्या असेल तर विभाजक असणारी संख्याच त्या 2 संख्यांचा मसावी असते. पाहूयात उदाहरणासह स्पष्टीकरण. या ठिकाणी खरोखर या 2 एक विभाजक आणि एक संख्या विभाजक संख्या असेल आणि दुसरी विभाजक असणारी संख्या या ठिकाणी मसावी कशी असेल? 12 आणि 24. 12 आणि 24 यांचा मसावी पाहूयात. या ठिकाणी 12चे विभाजक या ठिकाणी लिहिणार आहोत आपण. 12चे विभाजक 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 12. चला 24चे विभाजक लिहूयात. 24चा पहिला विभाजक 1, 24ला 2 ने पण भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, त्यानंतर 8 ने जातो, त्यानंतर 12 ने जातो आणि त्यानंतर 24 ने जातो. चला या ठिकाणी जे विभाजक आहेत त्यातलं सामायिक विभाजक या ठिकाणी शोधू. इथं 1 आहे, इथं 1 आहे, सामायिक विभाजक 1 लिहिला.
कोमा, त्यानंतर इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं या ठिकाणी सामायिक विभाजक 2 आहे, इथं 3 पण आहे, सामायिक विभाजकामध्ये 3 लिहिलं, इथं 4 सामायिक विभाजकामध्ये 4 लिहिलं, इथं 6 सामायिक विभाजक 6 पण आहे, इथं 12 सामायिक विभाजक इथे 12. आता या ठिकाणी विभाजक संपले, 12चे विभाजक संपल्यामुळे या ठिकाणी सामायिक विभाजक इथपर्यंत येतात. सामायिक विभाजकामधून मसावी कोणता? महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यात मोठा सामायिक असणारा विभाजक किती आहे? 12. म्हणजे यांचा मसावी किती आला? 12. पहा वरी थोडं निरीक्षण करा. 12 आणि 24 यांचा मसावी आपण काढला. 12 ही संख्या 24 ची विभाजक संख्या आहे, म्हणून विभाजक असणारी संख्या म्हणजे 12 हीच या ठिकाणी या संख्यांचा काय आलेली आहे? मसावी आलेली आहे. दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहू. 18 व 36 यांचा काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे. लिहा 18चे विभाजक. 18चा या ठिकाणी पहिला विभाजक 1, दुसरा विभाजक आहे 2, तिसरा विभाजक आहे 3, चौथा विभाजक 18ला परत कितीने भाग जातो? 6ने जातो, त्यानंतर 9ने जातो, त्यानंतर डायरेक्ट 18ने जातो. परत 36 विभाजक लिहा. 1, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 4ने पण भाग जातो, त्याच्यानंतर 6ने जातो, 9ने जातो, त्याच्यानंतर 12ने जातोय, त्यानंतर 18ने जातो आणि त्यानंतर 36ने जातो. चला लिहा सामायिक विभाजक. या ठिकाणी 1 हा सामायिक विभाजक आहे, त्यानंतर 2 पण आहे, 2 लिहिलं, इथं 3 आहे, 3 लिहिलं, इथं 6 आहे, 6 लिहिलं. त्याच्यावर काट मारीत चला म्हणजे आपल्याला लक्षात येते की आपण कोणता सामायिक विभाजक घेतला. इथं 9 आहे, इथं पण या ठिकाणी 9 आहे, 9 घेतला, इथं 18 आहे, इथं पण काय आहे? 18 आहे. आता वरील संख्येचे सर्व विभाजक म्हणजे 18चे सर्व विभाजक संपलेले आहेत, म्हणजे आता या ठिकाणी सामायिक विभाजक 18 पर्यंतच आहेत. आता पहा सामायिक विभाजकातला महत्तम सामायिक विभाजक सांगा. महत्तम सामायिक विभाजक इथं किती आहे? 18 आहे, मोठ्यात मोठा. म्हणजे 18 व 36 यांचा मसावी किती आला? 18 आला. म्हणजे 18 ही संख्या या 36 ची विभाजक संख्या आहे. 36 ची विभाजक संख्या 18 असल्यामुळे विभाजक असणारी संख्याच या ठिकाणी काय आली? मसावी आली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेल्या 2 संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक संख्या असेल तर विभाजक असणारी संख्याच त्या 2 संख्याचा काय असते? मसावी असते. तुमच्या लक्षात आल्या असतील ह्या वेगवेगळ्या स्ट्रीक. पहिली स्ट्रीक आपण कोणती पाहिली? लक्षात आहे का? एकदा आपण जाणून घेऊयात पहिल्यापासून. पहिली स्ट्रीक बघितली आपण, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 येतो, त्यानंतर 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 येतो, 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो, आणि शेवटची आता आपण पाहिलेली स्ट्रीक, दिलेल्या 2 संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक संख्या असेल तर विभाजक असणारी संख्याच त्या 2 संख्यांचा मसावी असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नवनवीन उदाहरणांचा सराव करा, पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ्स चॅनल आणि भरघोष यश मिळवा. तेही हमखास. धन्यवाद.